ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व समाज हे एकच कारण बोललेले आहे की संभाजी ब्रिगेडचे परिषदेचे त्याच्यावर झालेला हल्ला ही फक्त प्रवीणदादा गायकवाडवर हल्ला झाला नाही, आपल्या जी बहुजन विचारधारेवर हल्ला झालेला आहे आणि मराठा समाजावर हल्ला झाला. भिडेमध्ये आता त्यांनी संभाजी भिडे नाव लावलंय. त्यांचं खरं तर नाव आहे ती मनोहर कुलकर्णी नाव आहे, ती कुणालाच माहीत नाही. तर या भिडेनं संभाजी नाव कसं काय लावलं? छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी त्याला एवढा रोष आहे आणि ती भिडेचा कार्यकर्ता कोण? ती दीपक काटे म्हणतात. ही दीपक काटे आणि तिथला कोण असेल ते प्रथमेश पवार यांना आता संभाजी ब्रिगेडची गाठ आहे. यापुढे त्यांना कुठेही फिरणार असतील ती कोण ती प्रथमेश पवार जे आहे त्याने हे रचलेला कट होता. तू जे ज्याचं काम करतो ना ती सचिन कल्याण शेट्टी, त्याला सुद्धा सोलापुरात याच असेल तर प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध पहिला त्याने केला पाहिजे, नाही तर त्याला सोलापुरात सुद्धा आम्ही जसं प्रवीण दादांवर केलंय त्याच्यापेक्षा जास्त आणि संभाजी ब्रिगेडला सांगायची गरज नाही. कुणी सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व समाज हे एकच कारण बोललेले आहे की संभाजी ब्रिगेडचे परिषदेचे त्याच्यावर झालेला हल्ला ही फक्त प्रवीणदादा गायकवाडवर हल्ला झाला नाही, आपल्या जी बहुजन विचारधारेवर हल्ला झालेला आहे आणि मराठा समाजावर हल्ला झालेला आहे. तर आपण जर मराठा समाज म्हणून लावत असेल किंवा बहुजन समाजाचा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून घेत असेल तर प्रवीण दादावर झालेल्या हल्ल्याचा सगळ्यांनी हात वर करून निषेध केला पाहिजे. या जे आता ही भिडेचे किडे आहेत ही भिडे आता त्यांनी संभाजी भिडे नाव लावलंय. त्यांचं खरं तर नाव आहे ती मनोहर कुलकर्णी नाव आहे, ती कुणालाच माहीत नाही. तर या भिडेनं संभाजी नाव कसं काय लावलं? छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी त्याला एवढा रोष आहे आणि ती भिडेचा कार्यकर्ता कोण? ती दीपक काटे म्हणणारा. जर त्या अक्कलकोटमध्ये येऊन जर प्रवीण गायकवाडांवर जर हल्ला करत असेल तर आपण त्याला एक गनिमी कावा काय असते आणि त्यानं खरंच की एखादा माणूस आगी मोळाला चालू वाढीनं खडा मारून जाऊ शकतो पण त्या एरियात नंतर फिरू शकत नसतो. तसा आगी मोहळाला खवळलेला ही दीपक काटे आणि तिथला कोण असेल ते प्रथमेश पवार यांना आता संभाजी ब्रिगेडची गाठ आहे. यापुढे त्यांना कुठेही फिरणार असतील ती कोण ती प्रथमेश पवार जे आहे त्याने हे रचलेला कट होता. पण प्रथमेश पवार आता तू अक्कलकोटमध्ये फिरू तर शकतो का बघ. तू जे ज्याचं काम करतो ना ती सचिन कल्याण शेट्टी, त्याला सुद्धा सोलापुरात याच असेल तर प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध पहिला त्याने केला पाहिजे, नाही तर त्याला सोलापुरात सुद्धा आम्ही जसं प्रवीण दादांवर केलंय त्याच्यापेक्षा जास्त आणि संभाजी ब्रिगेडला सांगायची गरज नाही. कुणी कसं आंदोलन करायचं, कसा गनिमी कावा करायचा. यापुढं मला एकच सांगतो की ज्या दिवशी झालं त्या दिवशीच करणार आहे आम्ही काय करणार आहे. ती गनिमी कावा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे माणसं आहे. तर गनिमी कावा काय असतो ते आम्ही अनेकदा दाखवलेला आहे. फक्त तो आता दीपक काटे दाखवतो तर पहिल्यांदा उतरलाय आणि तुझा शेवट आहे. यापुढे तू अशी कृत्य कुठे करणार नाही आणि तू ओपन तर कुठे फिरू शकणार नाही. त्याला एवढी चॅलेंज देतो. ज्या दिवशी आम्ही कार्यक्रम करीन त्या दिवशी आपल्याला सगळ्याला समजून येईल. एवढं सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना, क्रांतिकारी महिलांच्या कार्याला अभिवादन करतो. आज सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत उपस्थित असलेले सर्व मान्यवर, बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ता हा शब्द का वापरलेला आहे? कारण या महाराष्ट्रामध्ये नेत्यावर कधी हल्ला झालेला नाही. या महाराष्ट्रात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व जो व्यक्ती बहुजन समाजामध्ये पेरण्याचं काम करतो अशा कार्यकर्त्यावर हल्ले झालेले आहेत. यामध्ये आत्ताच माझे सहकारी मित्र प्रताप साहेबांनी सांगितलं. खरं तर हा कार्यक्रम ज्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता
त्या शहरातले पोलीस प्रशासनाचे एसीबीचे लोक, आयबीचे लोक यांच्याकरता नेमका रिपोर्ट काय आहे हे तपासणं गरजेचं आहे. पाटील साहेब बरोबर आहे. पण एवढ्या मोठ्या संस्थानामध्ये हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाला येणारे मान्यवर एका विचारानं प्रेरित होऊन समाजामध्ये प्रबोधनाचं काम करत असतात आणि आता सध्याची जी सामाजिक परिस्थिती पाहिली असता अशा लोकांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचं काम करणारी काही प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती या ठिकाणी गोंधळ घालणार आहे का हा मेसेज आजीनं एसपीनं पहिल्यांदा दिलेला आहे का हे तपासणं गरजेचं आहे. बांधवांनो, यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा कार्यक्रम होत असताना आता सांगितलं की 5 रस्त्यावर 5 लोक होते. ज्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाहनं आली, या सोलापूर शहरामध्ये ट्रिपल सीट माणूस दिसला तर तिथं अडवलं जात आहे, त्याची लायसन्स तपासली जाते. मग या अक्कलकोट शहरामध्ये जी वाहनं येत होती ती वाहनं बाहेरच्या जिल्ह्यातून आलेली आहे. या वाहनांमधून काय आले किंवा काय नाही याची तपासणी झाली का ही तपासणं फार गरजेचं आहे. कारण आपण आता एखादी घटना घडल्यानंतर एकत्र येतोय, पण ही घटना घडू नये म्हणून आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे. गेल्या 10 मी पुन्हा सांगतोय, गेल्या 10 वर्षापूर्वी या सोलापुरामध्ये इतिहास झाला होता. या सोलापुरातल्या बहुजन समाजातल्या 25 संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी या सोलापूर शहराच्या रंगभवनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनानिमित्त आणि महात्मा फुलेंच्या पुण्यतिथी दिनानिमित्त एक स्मृतिपर्व घेतलं होतं. ते 9 दिवसाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर महात्मा फुलेंची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती असा समता पर्व हा कार्यक्रम घेतला होता. त्यामुळं सोलापुरातल्या बहुजन समाजामध्ये एक वैचारिक प्रबोधन होण्याचं काम सुरुवात झाली होती. परंतु इथल्या ज्यांना या देशातल्या किंवा समाजातल्या बहुजन समाजातल्या मुलांच्या डोक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं विष काढवायचं आहे अशा प्रवृत्तीने काही 2 मान्यवर ज्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्याच्या निमित्तानं बहुजन समाजातल्या मुलांची दिशाभूल केलेली आहे. अशा एका हरामखोराला या ठिकाणी पाचारण केलं आणि त्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला. तो कार्यक्रम म्हणजे आपल्याला त्यावेळेस दिलेलं आव्हान होतं. त्या आव्हानाला आपण प्रत्युत्तर दिलं नाही आहे आणि तिथून या सोलापूर शहरामध्ये जातीपंथीय समाजामध्ये पहिल्यांदा भांडण लावलं, नंतर जातीमध्ये भांडण लावलं. त्याचा प्रत्यय म्हणजे कालचा हल्ला. काय म्हणतो, समाजामध्ये नाही तर जातीमध्ये भांडण लावलेलं. आपण महत्वाची गोष्ट काय केली पाहिजे की आपण ज्या महापुरुषांचं काम करतोय त्या महापुरुषांना जातीनं स्वीकारल्यामुळं ते अशा पद्धतीची आपली अवस्था व्हायला. आपण महापुरुषाला जर विचारानं स्वीकारलं असतं तर आज आपण ज्या इतर समाज बांधवाला पाचारण करून बोलतोय की आपण आलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, हे का होत आहे? कारण इथल्या व्यवस्था चालवणारे जे काय ठेकेदार लोक आहेत यांना माहिती आहे की हा बहुजन समाज एकत्र येत नाही. पण आता हे उलटं करून दाखवायचं आपलं. जे होत नाही ते करून दाखवण्याचं काम करणारं म्हणजे बहुजन समाज अशी आपली ओळख या सोलापूर शहराची झाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. बाबा तितकंच महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे मी काय सण उत्सव साजरा करतोय, पॉलिपॉवर मी थोडं जबाबदारीने बोलतोय, आपण जे मी काय सण उत्सव साजरा करतोय या सणाशी आणि उत्सवाशी आपला कितपत संबंध आहे हे आपण तपासून आहे. सणाच्या आणि उत्सवाच्या निमित्तानं आपण विचारापासून कोसो दूर चाललेला आहे हे होता कामा नये. आणि हे जर करायचं काम असेल तर आपल्याला मग वेगवेगळ्या महाराजांच्या बुवांच्या नादी लावलेला आहे आणि तिथं आपल्याला त्या सप्ताच्या निमित्तानं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वैचारिक आपण प्रबोधन होऊन दिले जातात. आत्ताचा 18 वर्ष 18 ते 25च्या दरम्यानचा जो तरुण आहे या तरुणाला फक्त शिवाजी महाराजांचं चित्र माहिती आहे, शिवाजी महाराजांचं चरित्र माहिती नाही आहे. असं प्रत्येक महापुरुषांच्या निमित्तानं बहुजन समाजातल्या तरुणांची अवस्था झाली. काय शिवाजी महाराजांचे चित्र आणि चरित्र, शिवाजी महाराजांबरोबर जे मावळे होते ते कोणत्या समाजाचे कोणत्या जातीचे होते हे सांगायचा प्रयत्न करणाऱ्याला अटकाव करण्यात आला. तुकाराम महाराजांना का मारलं गेलं, तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या का, तुकाराम महाराजांचे तुकडे तुकडे केले हे जर सांगायचं म्हटलं तर आपलेच समाज बांधव की जे भक्त परायण म्हणून काम करतात ते आपल्याला प्रश्न विचारतात. ज्या तुकाराम महाराजांना विमान न्यायला आलं असं जर आपण त्याच्यावर शंका व्यक्त केली तर आपल्याला तिथं वेडा असं फार वेळा म्हणून ठरवलं जाते.
हे जे प्रबोधनाचं काम आहे हे प्रबोधनाचं काम महापुरुषांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं झालं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाजातला वैचारिक जो दुवा साधण्याचं काम झालं तर असे हल्ले होणार नाहीत आणि यापुढं या प्रकरणाच्या निमित्तानं जे पण काय या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ठरत त्या सर्व प्रक्रियेमध्ये मी आणि माझे सर्व सहकारी सक्रिय असाल असं एवढं या ठिकाणी आश्वासन करतो. मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय जिजाऊ.